नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। तर आज सकाळी लवकर उठून मी माझं काम आवरलं आणि सकाळी नाश्त्याला आज 2 पदार्थ केले। एक केला शाबू आणि दुसरं केलं पोहे। तर चला मी तुम्हाला नाश्त्याला काय केले हे दाखवते। तर हे बघा पोहे, नंतर मी इकडे बनवलं आहे शाबू। तर शाबू सुद्धा नाश्त्याला केला होता। खूप छान लागतो शाबू। ज्यांना कुणाला शाबू आवडतो त्यांच्यासाठी नाश्त्याला शाबू, ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी पोहे। तर चला आता आपण बाहेर जाऊया। तर मंडळी बाहेर बघण्यासारखं काय नाही, सगळं पाऊस नसल्यामुळे ना सगळं वाळून गेलेलं आहे आणि गवत एकही उगवलेलं नाही। तर बघू शकता असं कोरडं कोरडं रान आहे सगळं। आणि इकडं पेरूचं झाड आहे, पण पेरूच्या झाडाला ना भरपूर पेरू होते, पण सगळे पेरू अगोदरच पिकले। ह्याला पाणी नसल्यामुळं वेळेवर, त्यामुळे अगोदरच पिकून पडले खाली। बघा किती पडले आहेत पेरू। खूप मोठं झालं आहे हे झाड पेरूचं, पण याचे पेरू गोड लागत नाहीत अजिबात। आणि हे असं काळं पडलेलं आहे, हे बघा किती नुकसान झालं आहे, खराब झालं आहे। तर हे जर चांगले पेरू असते तर भरपूर असे खायला पेरू मिळाले असते। हे बघा हे अगोदरच पिकले आहेत आणि हे खराब झाले आहेत। हे खाल्लं तर याला चव लागत नाही। हे बघा हे फळ छान आहे, पण याला पाणी नसल्यामुळं हे पण असंच होतं। तर हे असं झाले पेरूची अवस्था। तिथं चिक्कूचं झाड आहे आणि इकडं आंब्याचं झाड आहे, सगळीकडं अशीच अवस्था झाली आहे। आणि हे रान सगळं कोरडं पडलेलं आहे। आता समोर बघा सगळीकडे शेत मोकळं मोकळं आहे। तर हे शेत आहेत ही अशी असतात, नाहीतर या दिवसामध्ये हिरवीगार अशी शेतं होतात, मका किंवा बाकीची पिकं येतात। तर आता कोणतंही पीक लावलेलं नाही, आलेलं नाही, जनावरांना चारासुद्धा नाही आता सध्याला। तर ही अवस्था आहे गावाकडे पाऊस नसल्यामुळे। तर हे जास्वंदाचं झाड आहे बघा, मी कट केल्यामुळे हे जास्वंदाला आत्ता फुलं लागली आहेत, छान छान फुलं लागली आहेत, 2-4 लागलेत। आणि हे चाफ्याचं आहे, हे पण चांगलं फुटलं आहे, पण पिवळं झाले याला पाऊस नसल्यामुळं। आणि ही बघा कोरपड किती छान आली कोरपड। ही कोरपड लावली होती मी, तर एकच आली, 4-5 झाडं लावली होती पण एकच कोरपड आली। तर हे असं वातावरण आहे, कधी एकदा पाऊस येतो आणि कधी झाडं हिरवी होतात असं वाटते, पण भरपूर असा पाऊसच नाही। कुठंतरी 4 थेंब येतात आणि निघून जातात, पाऊसच नाही पडत। तर हे बघा ही झाडं अशी पानं सुकली आहेत, हे सगळे पानं सुकलेत आणि 2-4च फुलं आहेत झाडाला, हे बघा। आणि ही पपई पण वेळेच्या अगोदरच पिकली आहे। हे गोधन आहे, गोधनाला अजून पण फळं आहे, ती 2-4 महिने झाले ह्याला फळं लागतात आणि पिकतात, पण याला कोण खात नसल्यामुळं असंच पडतंय आणि चिकट चिकट लागतं, हे काय चव नाही लागत। आणि हे मला मम्मीने झाड दिलं होतं, हे सुद्धा सावलीला असल्यामुळे जरा चांगलं राहिलं आहे, नाहीतर हे सुकून गेलं असतं। सेमच झाडं मी 2 लावले तिथं, हे पण अगोदर दिलं होतं मम्मीने, हे एक आणि हे एक, अशी झाडं होती। ते पांढरं दिसतंय ते ना निळी कोरंटी आहे, ही कोरंटी ना हे झाली आहे, सुकली आहे, पावसा वाजून वाळून चालली आहे, पण खाली फुटलेली आहे। तर हे सीताफळ आहे आणि हे गोधनाचं मोठं झाडले झाड। तर सावलीसाठी छान आहे, इथं जनावरं कोंबड्या बसतात, पण आमच्यात काही जनावरं कोंबड्या नाहीत। आणि हे शेवग्याचं झाड आहे आणि ते रामफळाचं झाड आहे, अशी सगळे त्या लाईनने झाडं लागलेली आहेत। आणि इकडं बघा जास्वंदाचं सुद्धा मी गेल्या वर्षी झाड लावलेलं होतं, पण याला पाणी नसल्यामुळं हे सुकले, ही व्यवस्थित आलेलं नाही। आणि हे शेवग्याचं झाड आहे, ह्याला कट केलं होतं, आता चांगलं फुटलं आहे। तर असं हे शेंडा मारला की मग जास्त दाट फुटतं आणि मग जास्त जवळ शेंगा लागतात, म्हणून हे असं हे करायचं। आणि इथं बघा मी हे लावलं आहे, वांग्याचे बिया टाकले आहेत। आता इथं थोड्या वेळाने पाणी घालणार। आणि हे गणेश वेल आहे ना, चिनी गुलाब आहे, तर या चिनी गुलाबाला ना फुलं लागायला लागतील, कळ्या लागलेत आत्ता, हे बघा छोट्या छोट्या कळ्या लागल्यात, फुलं लागतील। याला काय अजून फुलं लागलेली नाहीत, गावाकडे असतं बघा। आणि बघा तुम्हाला दाखवते आता, हे बसला इथं आमचा कुत्तू डॉगी। तर निवांत बसला, ह्याचं काय नसतं, निवांत बसतो, भूक लागली तर खातो, नाहीतर झोप काढतो।
तर कधी पाऊस येतो, कधी असं वातावरण असतं. पाऊस तर काही जास्त येत नाही, पण आभाळ येतं आणि ऊन पडलेलं आहे. हे बघा, झाडं सगळी सुकलेली आहेत. तुळससुद्धा पाऊस नसल्यामुळे अशी आली आहे, हिरवी झाली आहे. खरं तर ही काळी तुळस आहे, कृष्ण तुळस, पण हिरवी झाली आहे पाऊस नसल्यामुळे. खाली पण रोप आले आणि वर पण कुंडीत भरपूर अशी रोपं आहेत. चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे दुसरे व्हिडिओ पण नक्की बघा आणि आवडले का हे कमेंट करून नक्की सांगा.